बीच सोनखार ज्येष्ठ नागरिक सेवा समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या सोनखार कराओके कलामंचाचा 10वा वर्धापन दिवस सोहळा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येतोय। 16 मार्च 2016 हा स्थापना दिवस आहे। उपमहापौर दशरथ भगत यांनी सदर कलामंचाची स्थापना 2016 मध्ये केली। कलामंचाचे हे 10वे वर्ष आहे। प्रभागातील लोकांची संगीत विषयातील आस्था लक्षात घेता कला मंचाच्या स्थापनेनंतर नियमित गायन स्पर्धांचे आयोजन देखील सानपाडा स्पोर्ट्स फेस्टिवलच्या अनेक उपक्रमातील एक उपक्रम म्हणून केले जाते। यामध्ये प्रभागातील गायनाची आवड असणाऱ्या आणि संगीताचे दर्दी असणाऱ्या सर्व वयोगटातील महिला पुरुषांचा आणि लहान मुलांचा देखील समावेश असतो। अलीकडे 2 वर्षात विरंगुळा केंद्रात सातत्याने कराओके गायनाचा साप्ताहिक कार्यक्रम घेतला जातोय। या उपक्रमाची जबाबदारी मंत्रालयातील सेवानिवृत्त सहसचिव रवींद्र आटे तसंच मंगला आटे यशस्वीरित्या पार पाडत आहेत। उपमहापौरांच्या या यशस्वी मोहिमेमुळे कला मंचातील सभासदांनी वर्धापन दिनी त्यांचे हार्दिक आभार मानले। गायन क्षेत्राच्या व्यवस्थेमुळे प्रभागातील जनतेमध्ये आनंद उल्हासाची लहर निर्माण झाल्याचं स्पष्टपणे दिसून येते। यावेळी गायन क्षेत्राच्या विकासासाठी विविध प्रयत्न केले जाणार असल्याची शाश्वती देखील उपमहापौरांनी दिली आहे। सोनखार कलामंच सानपाडा या ठिकाणी विरुला केंद्रामध्ये सोनखार कलामंच कराओके म्हणून आज या ठिकाणी आज 16 तारीख आहे, 16 मार्च रोजी ह्या कलामंचाचे वर्धापन दिन आहे। या सोनखार कलामंच कराओके यांचे या ठिकाणी आम्ही यांना शुभेच्छा देतोय। अतिशय हा जो कलामंच आहे आज त्या कलामंचाच्या माध्यमातून सुंदर संगीत आणि विविध प्रकारचे जे गाणी आहेत त्यामध्ये हे सिनियर सिटीजन त्यासोबत नवीन पिढी ज्युनियर सर्व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कलामंचाच्या माध्यमातून गायन स्पर्धा केल्या जातात। विविध गायन स्पर्धा असतात, रेग्युलर प्रॅक्टिस असते आणि हा जो कराओके कलामंच आहे सोनखार कराओके कलामंच ह्या माध्यमातून जे यात सहभागी झालेले आहेत याचे आटे साहेब त्याचे प्रमुख आहेत। खाडे असतील, काळे असतील, हे सर्व त्यामध्ये फार मेहनत देसाई साहेब फार मेहनत घेतात त्याच्यामध्ये। वास्तविक पाहता हा जो कलामंच आहे हा एक मेडिटेशन आहे आणि मेडिटेशन आहे। ह्या कलेच्या माध्यमातून जे काही अनेक कलावंत यामध्ये सहभागी होतात आणि त्यांना आरोग्य प्राप्त होतं। म्हणून या ठिकाणी आम्ही ह्या कलामंचाला जास्तीत जास्त सहकार्य जास्त मेहनत करतो, आम्ही सपोर्ट करतो, जेणेकरून या कलामंचाच्या माध्यमातून त्याचं आयुष्य सदृढ हो, मजबूत हो आणि आरोग्य सतत त्याला मिळो असं या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतोय। आणि पुन्हा एकदा सोनखार कलामंच कराओके यांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या घोषवाक्याखाली हा कार्यक्रम चालू आहे। चला गाऊया, आनंद घेऊया। आपल्या नवी मुंबई महानगराचे खूप लोकप्रिय आणि लाडके नेते आणि उपमहापौर दशरथजी भगत साहेब ज्यांना आपण आदराने नाव संबोधतो त्यांच्या पाठिंब्याने या प्रभागामध्ये, नानाचा प्रभाग काही फार छोटा नाही, खूप मोठा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये संगीतप्रेमी जी जनता आहे म्हणजे त्यात रसिकही आहेत आणि गाणारे पण आहेत, यांच्यासाठी एवढी छान सुविधा नानांनी उपलब्ध करून दिली आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा उपलब्ध करून दिला। तर त्यासाठी आम्ही त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत ठरवलं, कारण आमच्या तो एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे आणि नानांना या विषयाचं महत्व आधीपासूनच कळलेलं आहे। आणि हा ग्रुप हा काही नवीन ग्रुप नाही, आम्ही हा दिवस जो साजरा करत आहोतो याच्या आधी केला नाही। आता थोडासा ग्रुप वाढल्यामुळे आम्ही तो दरवर्षी 16 मार्चला आम्ही साजरा करणार आहोत, पण त्यांना आनंद मिळतो त्यामुळे त्यांच्याकडूनही आम्हाला गाडी वगैरेचा पण त्रास नाही, सगळ्यांचा सपोर्ट आहे। आणि आम्हाला फॅमिली मेंबर म्हणूनच म्हणजे नानांनी वातावरणच आमच्या प्रभागात असं काही केलं आहे की आपला प्रभाग आपला परिवार हे फक्त घोषवाक्य राहिलेलं नसून ती आमच्या प्रभागाची वस्तुस्थिती आहे। सर्वच एकंदरीत सरपंचच आम्हाला नानांच्या पाठिंब्यामुळे त्यांचा पण पाठिंबा आहे आणि आमचं जे कार्य असंच चालत राहील असे नानांचा पाठिंबा आहे। आता स्टुडिओचं पण प्रयोजन आहे, आमचं काम चालूच आहे। तुम्ही वेळ घ्या, खूप छान असं मल्टीपर्पज हॉल बांधलेलं आहे तुमच्या हातून। आता प्रचंड कामं होणार आहेत नाना। तर नाना मी या शुभ दिनी आपला खूप खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देखील देतो, कारण संस्थापक आपण आता माझ्यासारखे असे सांभाळणारे भरपूर माझे पुढे येतील, पण बीज महत्वाचं असतं आणि त्याचं झाड लागल्यानंतर मग
ते झाडाचं नाव होतं बऱ्याचदा, पण ते बीज जे आहे ते लोकांना माहित आहे की नानाचं या क्षेत्रामध्ये प्रचंड काम आहे. आणि धन्यवाद नाना. बस आम्ही सर्वांच्या वतीने या 2 शब्द आम्ही तुटके फुटके शब्द तुम्हाला अर्पण करतो. आणि असाच पाठिंबा आम्हाला सतत मिळत राहील. इन्हेलर ले रहा था और मेरी सांस फूल जाती थी, ज्यादा देर बोलना तो सांस फूल जाती थी. अभी मैं रेगुलरली यहाँ पर कराओके कला मंच में गाना गा रहा हूँ, तो मेरा वो पंप लोगों ने देखा ही नहीं है. लोग पूछते क्या हुआ भाई, किधर है पंप, तो वो छूट गया. तो ये कराओके और गाना और लंग्स खुल गए, अभी इसकी जरूरत नहीं पड़ती है. बहुत अच्छा लगता है. और अपनापन माहौल ऐसा है, सब सारे लोग अपनापन इतना प्यार से मिलते हैं सब लोग. ऐसा इंतजार रहता है सैटरडे कब आएगा. पूरा हफ्ता काम करते हैं लेकिन इंतजार रहता है सैटरडे कब आएगा. क्या ही कहूँ, सांगवाड़ा के लिए गॉड गिफ्ट है नाना खुद. और नाना ने उनको दिया है गिफ्ट, वो कराओके है अमंग मेनी थिंग्स. वहाँ कैरम भी होता है, वहाँ इवेंट्स होते हैं, वहाँ बुक्स का लाइब्रेरी है, स्पोर्ट्स फेस्टिवल. मेरे ख्याल में मुंबई में कहीं नहीं होता होगा, इतना बड़ा पैमाने पे होता है स्पोर्ट्स फेस्टिवल. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.